सद्गुरू आश्रम शाळेच्या बालचमूंमुळे पक्ष्यांना मिळालं हक्काचं घर। जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं घरटी बनवण्याचा उपक्रम। निसर्ग साखळीत प्राणी पक्ष्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। या प्राण्या पक्ष्यांचं संगोपन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे। याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याला व्हावी। तसेच निसर्ग व पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशानं जागतिक चिमणी दिनाचं औचित्य साधून इस्लामपूर येथील सद्गुरू आश्रम शाळेनं घरटी बनवण्याचा उपक्रम घेतला। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक घरटी बनवून त्यांच्या अन्न पाण्याची तजवीज केली। शाळेचे मुख्याध्यापक व पक्षी मित्र अशफाक अत्तार यांच्या संकल्पनेतून व मुख्याध्यापक सचिन पाटील, संस्थापक सचिव एकनाथराव जाधव, सहसचिव सत्यजित जाधव, संचालक रणजित जाधव यांच्या प्रेरणेने घेण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व समाजासाठी प्रेरणादायी ठरला। मुख्याध्यापक व पक्षी मित्र अशफाक अत्तार यांनी पर्यावरणातील प्राणी पक्ष्यांचे महत्त्व सांगत घरटी बनवण्याचा प्रात्यक्षिक करून दाखवले। त्यानुसार विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर बसून पक्ष्यांसाठी स्वतः घरटी तयार केली। या घरट्यांवर पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा, पक्ष्यांचं रक्षण, सुख समृद्धीचं लक्षण, चलो आज आदमी से फिरस्ते बन जाए, एक पक्षी की जान बचाए, पक्षी है खेतों की शान, जीवन में एक नियम बनाओ, पक्षियों का घर का सदस्य बनाओ, पक्षी बचाओ जीवन बचाओ असे एक ना अनेक शुभ संदेश लिहून पक्ष्यांविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला। आता नेहमीच आम्ही पक्ष्यांसाठी वाटीभर पाणी, मूठभर धान्य अंगणात ठेवून पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा असा शुभ संदेश समाजापर्यंत पोहोचवू असा निर्धार यावेळी केला। या उपक्रमामुळे पर्यावरणाविषयी जनजागृती होऊन उन्हाळ्यात पक्ष्यांना आपल्या हक्काचे आणि आकर्षक घर मिळाले। समाजातील प्रत्येकाने असा प्रयत्न केल्यास कदाचित लुप्त झालेल्या पक्ष्यांचा किलबिलाट पुन्हा सर्वांना ऐकायला मिळेल। पर्यायाने निसर्ग व पर्यावरणाचंही रक्षण होण्यास मदत होईल। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले। पर्यावरणामध्ये प्राणी आणि पक्ष्यांचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। मात्र आधुनिक युगामध्ये वाढते शहरीकरण, वाढतं प्रदूषण, जागतिकीकरण यामुळे चिमण्यांसह पक्ष्यांच्या अनेक जाती नष्ट होऊ लागलेल्या आहेत। विद्यार्थ्यांना या पक्ष्यांविषयी जागृती निर्माण व्हावी, त्याचबरोबर या पक्ष्यांचं निसर्गातील पर्यावरणातील महत्त्व कळावं या उद्देशानं आज जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं आमच्या शाळेमध्ये घरटी बनवण्याचा आम्ही उपक्रम घेतला। विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून अनेक आकर्षक अशी घरटी बनवली। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये अनेक कौशल्य विकसित झाली, त्यांच्या कलाकृतींना वाव मिळाला, त्याचबरोबर पक्ष्यांच्या विषयी आपुलकी, प्रेम निर्माण झालं आणि एकूणच या उपक्रमामुळे समाजामध्ये पक्ष्यांच्या विषयी जनजागृती करण्याचं काम या विद्यार्थ्यांनी केलं। आज जागतिक चिमणी दिनानिमित्त आमच्या शाळेत चिमणी घरटी बनवण्याचा उपक्रम पार पडला। या उपक्रमामध्ये आम्ही सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। आमच्या सरांनी घरटी कशी बनवतात, घरट्यांचं महत्त्व काय, आपल्या निसर्गाच्या अन्न साखळीमध्ये पक्ष्यांचं महत्त्व काय हे व्यवस्थितरित्या समजावून दिलं आणि आम्हाला घरटी कशी बनवतात हे समजलं आणि पक्ष्यांबद्दल आमच्या मनात प्रेम निर्माण झालं। नमस्कार, माझे नाव अनुष्का मरकरात, इयत्ता दुसरी, तुकडी ब। आज 20 मार्च चिमणी दिनानिमित्त आमच्या शाळेत आम्ही खूप छोटी व छान अशी घरटी बनवली। मला चिमणी हा पक्षी तर आवडतोच, पण सर्व पक्षी आवडतात। आज सरांनी आम्हाला चिमण्या आपल्यासाठी काय काय करतात, आपल्या अन्नासाठी त्यांचा काय उपयोग हे सर्व सांगून दिले। जे आपण जे पीक करतो त्या पिकात जे कीटक असतात ते खाऊन चिमणी ते स्वच्छ व चांगले बनवते। आपण सर्वांनी चिमणी हा पक्षी नाहीच, दुसरे पण पक्षी वाचवले पाहिजे। धन्यवाद।